असणारे माझे आई वडील यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते. तसेच मृदंगाचार्य, गायनाचार्य, टाळ करी यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते. व तसेच शूटिंगवाले दादा यांचेही मी अंतःकरणापासून आभार मानते. व कीर्तन भक्ती सेवेला सुरुवात करते. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाचा सरळ भावार्थ आहे की अभंगामध्ये नाथ महाराज सांगतात की संतांचा उपकार सांगावया नाही पार. संतांचा उपकार सांगावया नाही पार. संतांच्या संगतीत गेल्यानंतर काय होतं तर आपण सारखे करीती याती कुळ नाही चित्ती. याचा अर्थ असा आहे की संतांच्या संगतीत गेल्यानंतर संतांना शरण गेल्यावर संत जात कुळ धर्म वर्ग रूप उंच नीच याचा विचार करताना नाथ महाराज म्हणतात की दया अंतरात असे तुझे पणात देखील नसे. संतांकडे दयाचा भंडारा भरलेला आहे. याच दयेच्या मदतीने संत जीवाचे कल्याण करतात. संतांचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. नाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात की उदारपणे उदार एका जनार्दनी निर्धार. निष्ठाने उदार हत्येचा स्वभाव आहे. हा झाला भंगाचा सरळ भावार्थ. तुमच्या आणि आमच्या भाषेत समजायचं तर ठळक ठळक बातम्या. विठ्ठला 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 विठ्ठला. हा भंग नाथ महाराजांचा आहे. सर्वप्रथम मला सांगा, तुम्ही बऱ्याच कीर्तन ऐकलात आणि ऐकणारीच आहात. मग बऱ्याच महाराज भंग 4 चरणाचा निवडतात. तुम्हाला कधी प्रश्न पडला का निवडतात 4 चरणाचा भंग? मग आता तुम्ही म्हणाल ताई घराचं आवरायचं, स्वयंपाक करायचा, घराला कुलूप लावायचं, इथं आल्यावर बसायला जागा पकडायची आणि असं बसायचं की तिकडून महाराजही दिसला पाहिजे आणि इकडून आमची चप्पलही दिसली पाहिजे. बरोबर ना महिला मंडळ? मग असं आम्हाला बसावं लागतं. विठ्ठला 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 विठ्ठला. मग भंग 4 चरणाचा का निवडतात हे मला सुद्धा माहित नाही, परंतु मी आज या ठिकाणी 4 चरणाचा भंग का निवडला हे थोडक्यात सांगते. ऐका. माणसाने जीवन जगत असताना 4 शब्द गोड बोलले पाहिजे. आपण म्हणून जातो की अरे 4 शब्द तरी गोड बोल. दुसरी गोष्ट म्हणजे माणसाने जीवनामध्ये आल्याच्या नंतर 4 माणसं जोडली पाहिजे. आपण म्हणून जातो की अरे 4 माणसं तरी जोड, तुला या गावात 4 माणसं सुद्धा किंमत देत नाही. बरं हे जाऊ द्या. भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्धाप्रसंगी किती युक्त्या सांगितल्या होत्या महाराज? तर 4 युक्त्या सांगितल्या होत्या. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. आता महाराज मला सांगा, आपल्या जगामध्ये युग किती आहेत? बोलत चला. किती आहेत? तर 4 आहेत. कोणकोणते? सत्ययुग, द्वापारयुग, त्रेतायुग आणि कलियुग. आश्रम किती आहेत महाराज? तर 4 आश्रम आहेत. ब्रह्मचर्य आश्रम, गृहस्थ आश्रम, वानप्रस्थाची आश्रम आणि संन्यास आश्रम. वेद किती आहेत महाराज? बोलत चला. जर तुम्ही बोलले नाही तर मी पण बोलणार नाही. किती आहेत महाराज? तर 4 वेद आहेत. ऋग्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि यजुर्वेद. पुरुषार्थ किती आहेत महाराज? बोलत चला. किती आहेत? तर 4 आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. युक्त्या किती आहेत महाराज? मी मगाशी सांगून गेले की युक्त्या 4 आहेत. कोणकोणत्या? सलोगता, समीपता, स्वरूपता व संयुक्तता. या 4 युक्त्या आहेत. आता महिला मंडळ तुम्हाला काही जास्त अवघड नाही ना झालं? बोलत चला. अवघड नाही ना झालं? मला साधं सोप्यात सांगून जाते की मेल्यावरती माणसाला किती जण धरायला लागतात? 4 जण धरायला लागतात. विठ्ठला 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 विठ्ठला. 4 जण धरायला लागतात. बघा, म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की माणसाच्या जीवनामध्ये 4 या शब्दाला अन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. म्हणून मी आज या ठिकाणी 4 चरणाचा भंग निवडला. विठ्ठला विठ्ठला. बघा, आपली भूमी संतांची भूमी आहे. अनेक साधू संतांचे चरित्र आपल्या भूमीमध्ये पाहायला मिळतात. इतकी पवित्र भूमी आहे की पवित्र ते कुळ पवित्र ते कुळ
धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे साधूंचा रक्षण करण्यासाठी आणि संस्थापना करण्यासाठी युगायुगामध्ये देवदेवतांनी अवतारांचे प्रगतीकरण केलेले आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी, अनादि निर्गुण प्रगटली भवानी. सोम वैशाखुर मर्दाना लावली, मोह वैशाखुर मर्दाना लावली, मोह वैशाखुर मर्दाना लावली, मोह वैशाखुर मर्दाना लावली. तापाची करावया राणी गंगाला येतो पावती निर्वाणी आईचा जोगवा जोगवा भावेना आईचा जोगवा जोगवा भावेना आईचा जोगवा जोगवा भावेना आईचा जोगवा जोगवा भावेना. अनेक साधू संतांनी अनेक देवदेवतांनी आपल्या भूमीत पुन्हा अवतार घेतलेला आहे. ज्ञानेश्वर ज्ञानमूर्तींच्या साक्षात प्रेम स्वरूपिणी नामदेवं च दयामूर्तिं नाथ वंदे पुनः पुनः. वैराग्यस्य परामूर्तिं देहु क्षेत्र निवासिना तुकाराम महाराज भक्तराज चतुष्टकं विठ्ठला 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 विठ्ठला. बघा, माऊली ज्ञानाभर हे ज्ञानाचा सागर आहे. जगद्गुरु तुकोबराय हे वैराग्याची संपत्ती आहे. शांती ब्रह्मा श्री एकनाथ महाराज हे शांतीचं प्रतीक आहे. आणि आज आपण ज्यांचा भंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलाय असे असणारे शांती ब्रह्मा श्री एकनाथ महाराज, त्यांचा जर विचार केला तर त्यांच्यासारखी शांतता आपल्याला कुठेच पाहायला मिळणार नाही. ऐका, एके वेळेला लाडाच्या रूपात समुद्र सुनामी आपल्या मर्यादा ओलांडून क्षमा करणारी पृथ्वी देखील उगेल, छत धरणारे आभाळ देखील वीज कोसळून बलवेल, परंतु नाथ महाराजांची सारखी शांतता कधीच भंग होणार नाही. बघा, तुकोबरायांचे पट्ट शिष्य संत बहिणाबाई यांनी वारकरी संप्रदायाची इमारत उभी करत असताना सर्व संत महात्म्यांनी आपापलं कार्य पार पडलं. संत कृपा झाली, इमारत मिळाली, ज्ञानदेव रचला पाय उभारले देवालया. नामदयाचा किंकर जेने केला पुरुषार्थ, जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत, जनार्दने एकनाथ खांब दिला भागवत. नाथ महाराजांनी खांब होण्याचं कार्य पार पडले. आता महिला मंडळ खांब पडतो ना, बोलत चला, खांब पडतो ना. बरं, तुमच्या भाषेत